ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची, जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। मन मना भव मद्भक्तो, मद्याजी माम नमस्कुरु। मामे वैसे सत्यंते, प्रतिजानी प्रियोसी मे। जैसी जळीची प्रतिभा, जळनाशी बिंबा। येता गाभा गोभा काही आहे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमवे ज्ञानोबाराय, सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीचा 18वा अध्यायाचा विचार आपण करत आहोत। संपूर्ण रूपाने अर्जुनाच्या समोर भगवंताने ज्ञान कथन केल्यानंतर अर्जुनाला भगवान स्वातंत्र्य प्रदान करतात की अर्जुना, इति ते ज्ञानमाख्यातं गुह्यात् गुह्यतरं मया विमृश्यैत तशेषेण यथेच्छसि तथा कुरु। संपूर्ण रूपाने ज्ञान माझ्याकडून तुझ्या समोर कथन केलं गेलेलं आहे। या सर्व ज्ञानाचा विचार विमर्श कर आणि विचाराच्या अंती जसं तुझ्या मनामध्ये इच्छा असेल तशा प्रकारचं तू आचरण कर। अर्थात सर्वज्ञ श्री गुरूंचं हे कर्तव्य आहे की त्याने संपूर्ण रूपाने साधकाला ज्ञान प्रदान करावं। पण ज्ञान प्रदान झाल्यानंतर काय करावं याच्या बाबतीमध्ये परमात्मा अर्जुनाच्या समोर आपला दुराग्रह ठेवत नाही। वास्तविक दुसऱ्या अध्यायामध्ये किंवा तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंताने तस्माद् युध्यस्व भारत असं म्हणून अर्जुनाला युद्धाकरता प्रवृत्त केलं। पण या श्लोकामध्ये मात्र भगवान सरळ म्हणतात, यथा इच्छसी तथा कुरु। जशी तुझी इच्छा होईल तशा प्रकारचं तू कर्माचरण कर, पण ते करण्याच्या अगोदर अशेषेण विमृश्य, एतत् संपूर्ण जे ज्ञान आहे त्याचा विचार विमर्श कर आणि मग विचाराच्या अंतीचे योग्य वाटेल तशा प्रकारे तू कर। या भगवंताच्या बोलण्यावर भक्तराज अर्जुन शांत बसले आणि अर्जुनाच्या शांतपणातून भगवंताने अर्जुनाचं अंतःकरण जाणलं। वास्तविक नियम असा आहे की मानस जाणीजे बोले, मनुष्याचं अंतःकरण शब्दावरून कळत असतं, पण हा काही सार्वत्रिक नियम नाही। एखादा मनुष्य गप्प जरी बसला तरी त्याचं अंतःकरण आपल्याला कळालं पाहिजे। बऱ्याचदा व्यवहारात आपल्याला हा अनुभव येतो। एखाद्या व्यक्तीला आपण एखादी याचना करतो, प्रार्थना करतो किंवा मागणी करतो, तर तो व्यक्ती होय असं म्हणत नाही, नाही असंही म्हणत नाही, म्हणजे प्रतिसाद देत नाही पण गप्प राहतो। तर त्याच्या प्रतिसाद न देण्याच्या भूमिकेतून आपल्याला लवकरात लवकर त्याचं मन कळालं पाहिजे की तो आपलं कार्य करणार नाही। पण बऱ्याच माणसाला हे कळत नाही, ते वारंवार त्याच्याजवळ हेलपाटे घालत राहतात। तसं नाही, जर तो पहिल्याच प्रयत्नामध्ये आपल्याला काहीच बोलत नसेल तर याचा अर्थ काय होतो, त्याचं मौन म्हणजे आपल्याला दिलेला एक प्रकारचा नकार आहे। इथे तसा प्रकार नाही। भगवान परमात्म्याने एवढ्या रणांगणाच्या असणाऱ्या क्षेत्रामध्ये संपूर्ण रूपाने आपल्या हृदयातलं ज्ञान उदार मनाने आपल्या समोर कथन केलं आणि त्या ज्ञान श्रवणाची ज्याला चटक लागली आहे त्या भक्तराज अर्जुनाला असं वाटतं की देवाने पुनश्च एकदा मला हे ज्ञान सांगावं, पण काय करावं अशी काही प्रार्थना करता येत नाही। देवाला हे सांगण्याची आवश्यकता नाही। न सांगता तुम्हा कळू येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहारची न लगे। देवाला परिहार देण्याची आवश्यकता नाही। म्हणून अर्जुना, तुझ्या मनातला अभिप्राय असा आहे की उगेपणा तुझिया हा अभिप्रावो की धनंजया, जे एक वेळ अवांकुनिया सांगावे ज्ञान, पुनश्च एकदा हे ज्ञान संपूर्ण रूपाने सार काढून मला सांगावं आणखीन एकदा। कारण हे श्रवण कितीही वेळा जरी केलं तर याने तृप्ती होत नाही। 10व्या अध्यायामध्ये असा एक विषय आला की होय कथा हे तृप्तेही शृणतो नास्ते मे उत्तम। जे ज्ञानोबारा म्हणतात, काळकुट नावाचा सख्खा भाऊ आहे। क्षीरसागराचं मंथन केल्यानंतर ज्याची निर्मिती झाली आणि आपल्याला मरण येऊ नये म्हणून ज्या स्वर्गातल्या देवाने ज्याचं प्राशन केलं, तरी पण स्वर्गातल्या देवाला इंद्राला मरण येतच आहे। असा सामान्य क्षीराब्दीचा रस ज्याला व्यर्थच वायाचे अमृतपणाचा आभास म्हणतात,
पण त्याची जर गोडी मिळाली तर माणसं नाही असं म्हणत नाही. स्वर्गातल्या अमृताला नाही म्हणत नाही, यात नवल नाही. मृत्यू लोकातलं अमृत तुल्य जरी मिळालं तरी लोक त्यालाही नाही म्हणत नाही. आणि भगवंताच्या मुखातून तर हे सारामृत किंवा ज्ञानामृताची कथा श्रवण होते आहे, याला नाही कोण म्हणणार आहे. म्हणून परमात्म्यासमोर भक्तराज अर्जुनाचा भाव असा आहे, देवाने पुनश्च एकदा मला या सारभूत असणाऱ्या ज्ञानाची कथा श्रवण करवावी. पण परमात्मा आपण जाणते आहात, तुमच्यासारखा जाणता दुसरा कोणीच नाही. देवाच्या लक्षात आलं अर्जुन आपली स्तुती करत आहे, पण काय करावं अर्जुना, स्तुती करण्याची मला आवश्यकता नाही. खरा वक्ता हाय बर. खऱ्या वक्त्याचे लक्षण आहे, या बोला श्रीकृष्णे म्हणे तले काय येणे, हेची थोडे का वालणे जे बुजताशी तू. अर्जुना, काय शब्दाचा वापर करून माझी स्तुती करतो आहे? हे का थोडं वालणं आहे किंवा ही का थोडी माझी स्तुती आहे? हे जे सांगितलं ते तुला कळतं आहे. चांगला ऐकणारा श्रोता जो असतो ना, त्याने फक्त आपण सांगितलेले सिद्धांत मनावर घ्यावे, श्रवण करावं, बस. वक्त्याला काही लागत नाही. पण हे राहतं बाजूला आणि ते असणारे श्रोते आपल्या मनाचं दडपण वक्त्यावर टाकत राहतात. वक्त्याला काय अभिप्रेत आहे ते नाही सांगत. इथे भगवंताचं म्हणणं असं आहे, बुजताशी तू, आम्ही सांगितलेलं तुला चांगलं समजतं, हीच आमची फार मोठी स्तुती आहे. आणि म्हणून भगवंत आहे, सर्व गुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्. आता अर्जुना, पुनश्च एकदा माझं श्रेष्ठ वचन जे सर्वात गुह्यतम आहे ते मी तुला सांगतो, श्रवण कर. का? तुम्हाला अत्यंत प्रिय आहे आणि तुझं हित व्हावं या भावनेतून मी तुला ते वचन सांगतो. कोणतं वचन आहे? 65व्या श्लोकामध्ये त्याचा विचार आला. हे सर्वात गुह्य उपदेश आहे बरं. आतापर्यंत गुह्य सांगितलं, गुह्य तर कथन केलं, पण आता सर्व गुह्यतम शब्द आला. काल आपण विचार पाहिला, 9व्या अध्यायाच्या प्रारंभाला इदं तु ते गुह्यतमं, गुह्यतमं शब्द आलेला आहे. किंवा 15व्या अध्यायाच्या शेवटी इथे गुह्यतमं शास्त्र असं म्हणून गुह्यतम शब्द आला. पण या प्रस्तुत श्लोकामध्ये सर्व गुह्यतमं, जगातल्या सगळ्या गुह्य असणाऱ्या गोष्टी, त्यात अत्यंत श्रेष्ठ असणारी गुप्त गोष्ट कोणती असेल, म्हणजे रहस्यात्मक कोणती असेल, तर तीही आहे मन मना भव. अर्जुना, तो माझं मन मला देणारा हो, तू मन हे मीच करे. हा श्लोक गीतेमध्ये दोनदा आलाय बघा. मत भक्तो, परमात्मा तुम्हाला तर मन शिशुपालाने पण दिलं आहे, कंसानेही तुम्हाला मनच दिलं आहे की नाही, पण त्यांच्या मनामध्ये द्वेष होता बघा. द्वेषात पण चिंतन होतच असतं, त्याला विरोधी भक्ती असं म्हणतात. पण अर्जुना, विरोधी भक्तीमध्ये चिंतन होतं हे खरंय, पण विरोधी भक्तीमध्ये मनामध्ये समाधान राहत नाही. कारण मनामध्ये द्वेष ज्वलनात्मिका वृत्ती असते. पण तसं करू नको. मत भक्तो भव, माझ्यावर प्रेम करणारा तू हो. तुमच्याविषयी प्रेम निर्माण व्हावं याकरता काय करावं? मत याची, माझं यजन कर, माझं पूजन कर. आणि हे शक्य नाही झालं तर माम नमस्कुरु, मला नमस्कार कर. अगदी या ओळीचा आपल्या श्लोकाचा विस्तार पाठीमागे झाला आहे. तो मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. माझे अनुसंधाने देख, संकल्प जाळणे निश्चेक, मध्याजी चोख याचे नाव. ज्ञानोबरांची यज्ञाची व्याख्या किती गोड आहे बघा. यज्ञामध्ये आपण हवीर द्रव्य हवन करतो, म्हणजे तीळ असेल, तूप असेल, हे पदार्थ आपण जाळतो. पण ज्ञानोबरांत तसं नको करू. माझं अनुसंधान करत असताना मनातले संकल्प विकल्प जाळ, हाच फार मोठा यज्ञ आहे. माझे अनुसंधाने देख, संकल्प जाळणे निश्चेक, मध्यादी चोख याचे नाव. किती गोड व्याख्या आहे बरं. म्हणजे ज्ञानोबरांच्या जे व्याख्या आहे ना, स्पष्टीकरण, ज्ञानोबरा त्याला फक्त बहिरंगात ठेवत नाही, अत्यंत अंतरंगामध्ये घेऊन जातात. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, प्रात्यक्षिक परमार्थ घेऊन जातात ज्ञानोबरा. संकल्प जाळणं हा खरा यज्ञ आहे. बाकी आपण तीळ किती जाळली करू नये तो यज्ञ असा त्याचा अर्थ घेऊ नका. तो यज्ञ महत्वाचाच आहे, पण तो यज्ञ केल्यानंतर यज्ञ यागी स्वर्ग भोग आड येते असा प्रतिबंध होऊ शकतो. आणि भगवंताच्या अनुसंधानामध्ये मनाचे संकल्प विकल्प जाळले तर मनाचे संकल्प पावविल सिद्धी,
जरी राहे बुद्धी याची पायी, तर असा भाव होईल, त्याला यज्ञ असं म्हणतात. याने काय होईल? माम एव एस्यसी, तू मलाच प्राप्त होशील. सत्यंते प्रतिजानी, तुझ्या समोर मी खरी प्रतिज्ञा करत आहे अर्जुना. कारण का? प्रियोसी मी, तुम्हाला अत्यंत लाडका आहे. आणि जो लाडका व्यक्ती असतो की नाही, त्याची फसवणूक कधीच करू नये. म्हणून अर्जुना, तुझी मी फसवणूक करणार नाही, मी खरं बोलतो आहे. भगवान परमात्म्याने आतापर्यंत बऱ्याचदा असंच म्हटलं होतं की मी हे करणार नाही, पण केल्याशिवाय राहिले नाही. जेव्हा अवतार घ्यायचा तेव्हा बलराम दादाला म्हटले, आता तू वडील होई बा सर्वज्ञ, पाळी न मी आज्ञा तुझी बारे. त्या अवताराला येतच नव्हते. त्याने मागच्या त्रेतायुगामध्ये तुम्ही दोघांनी मस्त फळं खाल्ली वनवासामध्ये, मला विचारणं सुद्धा नाही म्हणे. कारण लक्ष्मणजी फळं आणायचे, तर तेव्हा प्रभू रामचंद्राला असं वाटायचं की आपलं भोजन झाल्यानंतर जानकी माता यांना फळं देईल. आणि जानकी मातेला असं वाटायचं की शबरी मातेप्रमाणे ही येताना फळं खाऊन येत असते. त्यामुळे प्रभू रामचंद्राला वाटायचं नंतर फळं खात असेल, नंतर मिळाले नाही. जानकी मातेला असं वाटायचं येतानाच खाऊन येत असेल, मिळालेच नाही. 14 वर्षावरी केले उपोषण, पण तक्रार नाही बरं, याला सेवा म्हणतात. काय सेवा असेल? म्हणजे प्रभू रामचंद्र आणि जानकी माता दोघांनी आपल्याला लक्ष्मणाला असं सुद्धा म्हटलं नाही की तू नाश्ता केला का, जेवणाची काही व्यवस्था आहे का, असं नाही. पण तक्रार नाही. हा सेवा पराकोटीचा सेवा भाव आहे. 14 वर्षापर्यंत उपोषण, 14 वर्षापर्यंत ब्रह्मचर्याचं पालन, 14 वर्षापर्यंत झोपायचंच नाही, जागच राहायचं. कारण झोपलो तर आपल्याला स्वप्न पडेल आणि स्वप्नात आपल्या मनामध्ये विकल्प येईल, असं आईने सांगितलं होतं ना की स्वप्नात सुद्धा विकल्प आला नाही पाहिजे. लक्ष्मीजी म्हणजे स्वप्न कसं असतं? म्हणजे स्वप्न झोपल्यानंतर येतं, असं का? झोपायचंच नाही 14 वर्ष. काय सेवा असेल? इथं जर महाराजांनी एखाद्या भक्ताला विचारलं नाही ना, तुम्ही कधी आले दिंडीत, ते भिशी सुद्धा फाडत नाही बघा. मला विचारलं नाही, 2 दिवस आले, माझ्याकडे कोणाचं लक्ष नाही. असं झालं एका दिंडीमध्ये. एक आमच्या गुरुबंधूला ते गावाकडचे भाविक लोक म्हणले, आता ते गुरुबंधू दिवसभर भजनामध्ये, ते म्हणजे अण्णा कधी आले 2 दिवस झाले म्हणे, माझ्याकडे कोणी लक्ष नाही. दुसरा विद्यार्थी खमंग होता, तो म्हणजे हे काही लग्न नाहीये प्रत्येकाची चौकशी करायला, हे दिंडीतलं भजन आहे. इतका मान आहे बघा. म्हणजे जिथे गर्व सोडायचा तिथं लोक युग घेऊन जातात दिंडीमध्ये. असं अवघड आहे. त्यामुळे समाधान मिळत नाही. 14 वर्षापर्यंत उपोषण केलं, मी आता अवतार नाही घेणार. भगवंताने सांगितलं तसं नाही म्हणे, दादा पहिल्यांदा तुम्ही लहान होते, आता तुम्ही मोठे व्हा ना, तुमची आज्ञा मी पाळणार. एक पाळली नाही मला, योग सुद्धा नाही, फक्त मोठेपणा दिला आहे. सगळ्या म्हणजे कोणतंही वचन भगवंताने, भगवान परमात्म्याची जी काही नीती आहे ना, सध्याच्या काळामध्ये प्रभू रामचंद्रांच्या नीतीपेक्षा श्रीकृष्ण नीती महत्वाची आहे, ती पाळली पाहिजे. प्रसंगाला जशास तसं वागायचं, सगळीकडे नम्रता वगैरे चालत नाही. अगदी जशास तसं वागलं पाहिजे, जशास तसं. वचन देताना म्हणायचं मी शस्त्र धारण करणार नाही, काहीच काम करणार नाही मी, 4 गोष्टी सांगेन. आणि प्रसंग आला तर मग भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. त्या काळामध्ये प्रतिज्ञा मोडली पण पाहिजे, हे भगवंताने सांगितलं. धर्मरक्षण महत्वाचं आहे, त्याकरता जे करावं लागेल ते करायचं. पण इथे मात्र परमात्मा म्हणतात, अर्जुना प्रियोसी मी, तो माझा प्रिय आहे, तुझ्या समोर मात्र मी खोटी प्रतिज्ञा करणार नाही. हा झाला सत्यंते. पण सत्यंते हा वेगळा शब्द घेतला तर ते नाम तुला सत्यम, मी सत्य सांगतो. पण एक शब्द घेतला ना तर व्याकरणाच्या भाषेमध्ये सती अंते असा एक अर्थ होतो बरं. सती अधिक अंते, त्याचा जर संधी केला ना तर अंते सती म्हणजे अंतिम काळामध्ये प्रारब्ध संपल्यानंतर माम एवैसेसी, तुम्हालाच प्राप्त होशील, असा दुसरा एक अर्थ केलेला आहे. पण पहिलाच अर्थ चांगला आहे, म्हणजे जिवंत असतानाच तुम्हाला प्राप्त होशील. ते मरणा आयलीच कडे, मज मिळवणे गेले पुढे, मग मरणी आणि तिकडे जातील केवी. पण हे सगळं भगवंताने किती गोड सांगितलं. बाह्य इंद्रिय, अंतरंगातलं मन, सगळ्या व्यापाराचा विषय मलाच कर, श्रवण माझं कर. आत्मज्ञानाने संपन्न असणारे संत हे माझं स्वरूप आहे. त्या ठिकाणी दर्शनाकरता तुझी दृष्टी चांगली प्रेमाने पडू दे. सगळ्या जगाचं वस्तीस्थान मी आहे, माझी नावं अतिशय शुद्ध आहे.
ती अंतकरणामध्ये येण्याकरता वाणीच्या रस्त्यावर लाव. फार काय सांगावं, सेवकपणा आपल्या ठिकाणी धारण कर आणि संपूर्ण जग माझं स्वरूप आहे, त्यांची तुला जी सेवा करता येईल ती सेवा करत राहावी. ज्याला सेवेची असणारी संधी शोधता येते की नाही त्याला सेवा करता येते बघा. फक्त संधी शोधता आली पाहिजे. आपण काल उदाहरण दिलं वारीचं. वारीमध्ये सेवा करणारे लोक असतात ना, ते म्हणतात आम्हाला तुमच्यासारखी काही वारी करता येत नाही, पण मग ती सेवेची संधी शोधतात बघा. मग कोणीतरी स्नानाची व्यवस्था करेल, तर कोणी वारकऱ्यांच्या पायांची मालिशच करेल, कोणी स्वच्छता करेल. सेवा पुरवतात की नाही ते सगळं. तसं एर सर्वही मी सेवेची करी. परिणाम काय होईल, जगातल्या प्राणीमात्राविषयी असणारा द्वेषभाव वैरभाव निघून जाईल आणि अर्जुना फक्त मी आणि तू दोघाचाच असणारा भक्तिभाव शिल्लक राहील. मग कोणती अवस्था असू द्या, भलत्या अवस्थेमध्ये तो माझं भक्तिप्रेम सुख अनुभवशील आणि मीही तुझ्या भक्तिप्रेम सुखाचा आस्वाद घेईल. भगवान म्हणतात असं वाढेल सुख. आणि जो जग आपल्यामध्ये प्रतिबंध निर्माण करतो त्या जगाचा असणारा जगत कल्पनेचा भाव नष्ट झाला की तू आणि मी एकच आहे, म्हणून तो शेवटी मलाच प्राप्त होशील. आपण 64 होईपर्यंत काल विचार पाहिला. आणि तिचे आढळ करीते निमाले अर्जुना जेथे, ते मीच म्हणून तू माते पावसी शेखी. प्रतिबंध करणारं जगत आहे की नाही ते संपल्यानंतर ते मीच म्हणून तू कोण आहे, मीच आहे. कारण अर्जुना तुका म्हणे कैसी कीव कोठे जीवन राळा, तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म. साक्षात जीव हा परब्रह्म स्वरूपच आहे, तो मीच आहे म्हणून तुम्हाला प्राप्त होशील. वेगळा असता तर कधीही प्राप्त झाला नसता. पाण्यामध्ये पाणी एकरूप का होतं, दोन्ही पाणीच आहे. मिठाचा खडा समुद्राशी एकरूप का होतो, तो समुद्र स्वरूपच आहे. सूर्याचं किरण सूर्याला का मिळतं, ते एकरूपच आहे. तसा ममेव अंशो जीव लोके जीवभूत सनातनः, तो माझाच अंश आहे म्हणून तुम्हालाच प्राप्त होशील. पण केव्हा, प्रतिबंध संपल्यानंतर. बरं, प्रतिबंध महत्वाचा आहे कारण तो परमात्म्याची प्राप्ती होऊ देत नाही. मग बरेच प्रतिबंध आहे. जगाचा प्रतिबंध, देहाचा प्रतिबंध, विकाराचा प्रतिबंध, विषयाचा प्रतिबंध, सगळ्यात मोठा आहे अहंकाराचा प्रतिबंध. हे सगळे प्रतिबंध आहे आणि सगळ्या प्रतिबंधाची निवृत्ती झाली की तो मलाच प्राप्त होशील. या श्लोकामध्ये जे निरूपण आलं की नाही ते सगळं निरूपण भागवतामध्ये आलं आहे. भागवतातला एक श्लोक आहे फार गोड. वाणी गुणानुकथने श्रवणो कथायाम हस्तौ च कर्मसु मनस्तव पादयोर्नः स्मृत्याम शिरस्तव निवास जगत प्रणामे दृष्टिस्तताम दर्शनेस्तु भवत्तनूनाम. हा श्लोक आला आहे. त्या श्लोकाचा अनुवाद म्हणजे या सगळ्या ओव्या. सगळ्या ओव्या क्रमाक्रमाने तुम्हाला लावता येऊ शकतात. ते नारदजी परिभ्रमण करतात आकाशामध्ये आणि त्या कुबेराचे जे काही 2 पुत्र आहे की नाही ते उन्मत्त झाले. श्रीमंत बापाची मुलं असतात ना ते उन्मत्त असतात, कारण संस्कार नसतात. आयतं सगळं मिळतं. जिथं मनुष्याला कष्ट न करता मिळतं ना तिथं मनुष्याचं उन्मत्त होण्याची शक्यता जास्त असते. व्यवहारात तुम्हाला पाहता येतं. योग्य वयात सन्मान मिळाला पाहिजे, नाहीतर गर्व येतो. ज्याला वय योग्य नसताना मोठेपणा मिळाला ना तर तो मोठ्या माणसाचं उल्लंघन करत असतो. तुम्हाला व्यवहारामध्ये कधी पण बघायला मिळेल बघा, वय नाही पण काहीला मोठेपणा मिळाला तर ते मोठ्या माणसात अरे तुरीची भाषा करतात बघा, कारण वय नाही ना. आणि एकाला कष्ट न करता पैसा मिळाला त्याला किंमत राहत नाही, उन्मत्त होतात ते. देह हे काळाचे धन कुबेराचे, सगळं जगातलं धन कुबेराचं आहे. आणि त्याचे ते मुलं तीर्थाचे नियम न पाळता तीर्थामध्ये स्नान करतात. ते बाकीच्या लोकांनी नारदांना पाहिलं ते लज्जा संकोच वाटल्यामुळे निघून गेले. पण ते 2 जण मात्र पाण्यात उड्या मारू लागले. अंगावर वस्त्र वगैरे काहीच नाही. नारदाने विचार केला हे नमस्कारच करत नाही, सरळ उभे राहतात. नमस्कार वाकण्याची शक्यता नाही यांच्यामध्ये. मग सरळ उभं कोण राहतं, वृक्ष. जा तुम्हाला वृक्षाचा जन्म मिळेल. अर्जुन नावाचे ते वृक्ष झाले. भगवंताच्या अवताराच्या अगोदर नंद बाबांच्या अंगणामध्ये ते उगवले. पण नारदांना दया आली. ऋषींचा शापही कल्याण करणार असतो की नाही. शापादपी शरादपी, कल्याणही करू शकता शापही देऊ शकता. उस शाप दिला
की भगवान परमात्मा तुमचं उच्चाटन करेल तेव्हा तुमचा उद्धार होईल. झाले ते वाट बघू लागले, पण वृक्ष येऊन की नाही, झाडाच्या रूपाने जन्माला आले, वाट बघू लागले. असे कितीतरी कालावधी कल्पनेतून गेले. द्वापार युगामध्ये परमात्म्याचा अवतार झाला. ते रांगताना काही भगवान परमात्मा तिकडे गेले नाही, पण थोडेसे मोठे झाले. म्हणजे किती, ओखळावर उभे राहू शकतात एवढे मोठे झाले. ओखळावर उभे राहिले आणि भगवंतांनी जे लोणी तयार केलं होतं ना, ते खिडकीतून वानरांना देण्याचा कार्यक्रम लावला, जाहीर पुरस्कार. यशोदा मैयाने पाहिलं हा लोणी वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे, पण भगवंताने सगळ्यांना सांगितलं या लोणी खाऊन जा. अरे वनवासामध्ये तुम्ही फार माझी मदत केली, तेव्हा मीच वनवासामध्ये होतो तर मी काही देऊ शकलो नाही. मोठी माणसं उपकार विसरत नसतात बघा, उपकाराची परतफेड करतात. आता हे वाक्य बाबांच्या भाषेमध्ये कधी सांगता येईल? राऊत बाबांच्या, मोठी माणसं उपकार विसरत नसतात. जे उपकार विसरत नसतात तेच मोठी असतात, असं त्यांचं वाक्य. मग ते परमात्मा लोणी देऊ लागले. यशोदा मैयाने पाहिलं, तिला असं वाटलं की परमात्म्याला आपण दिसतच नाही, पण त्याला पाहावं लागत नाही, सगळं दिसतं. पायाच्या पैंजणाचा आवाज झाला आणि यशोदा मैया जवळ आली की त्याने उडी मारली, पलायन केलं. आता याची खोड आपण मोडलीच पाहिजे की नाही, नाहीतर हा कोणाला काही देऊन टाकेल. यशोदा मैया धावते आणि भगवान परमात्म्याला पकडण्याचा प्रयत्न करते. परमात्मा सापडत नाही. हा कैसा येईल हातागी, कसा हातात येईल हा, कोणाच्या हातात येत नाही. योगियांच्या ध्यानी ध्याताना तुळशी, योगियांना पकडला जात नाही. यशोदा मैयाला कसा पकडला जाईल? पण परमात्म्याला, त्या यशोदा मैयाला अहंकार होता की मी याला पकडेल. भगवान म्हणजे असा अहंकार असेल तर मग माझाही अहंकार आहे, मी सापडणार नाही. नाही सापडली परमात्मा. शेवटी आई थकली आणि परमात्मा स्वतः बंधनात सापडले. बांधण्याचा प्रयत्न करते, दोनच बोट दावं कमी पडतं, दोनच बोट. कारण यशोदा मैयाचा अहंकार आहे, पण यशोदा मैयाचा अहंकार म्हणजे एक बोट. आणि भक्तांनी अहंकार घेतला की हाही अहंकारच घेतो की मी बांधला जाणार नाही, पण दुसरं बोट. असे दोन बोटाचं दावं कमी पडलं. गवळणीनं पाहिलं तर सगळ्या गवळणीने आपल्या घरातले गाईचे, वासराचे मंथन करण्याचे दावे सगळे आणून दिले. ते नागपंचमीला झोका बांधतात ना ते दावे, किंवा बैलाचे असणारे सगळे, पण ते कमीच पडायचे. दोनच बोट, गाठच बसेना. शेवटी मैया थकली, अहंकार गेला, परमात्मा बांधला गेला. मग यशोदा मैया म्हणते तुझाही काय आहे दोष आहे, आणि ज्या उखळाने तुला सहाय्य केलं त्याचाही दोष आहे. उखळालाच बांधते, बांध उखळाला. परमात्मा विचार करता किती वेळ उभं राहायचं, हे थोडीच कीर्तन आहे 2 तासाचं, किती वेळ उभं राहायचं. उखळाला सांगितलं चल म्हणजे आपण प्रदक्षिणा करू. उखळाला हिसका मारला, ते उखळ घरंगळत खाली आलं. परमात्मा पुढील, उखळ मागे. परमात्मा दोन्ही झाडाच्या मधून गेले आणि ते अडकलं. जसं अडकलं तसा परमात्म्याने हिसका मारला. परिणाम वैलान आहे. अनादी काळापासूनचे वृक्ष उन्मळून पडले आणि त्यातून कुबेराचे 2 पुत्र बाहेर पडले. तो कडकडाट असा आवाज झाला, मग सगळे आले. पण त्या आपल्या लोकाला जाताना भगवंताला ही प्रार्थना करता, वाणी गुणानुकथने, आमची वाणी तुमचे गुणानुकथन करण्यामध्ये खर्च व्हावी. वाणी गुणानुकथने किंवा वाणी गुणानुकथने श्रवण कथायाम, हे श्रवण तुमच्या कथेमध्ये व्यक्त व्हावं. इथं झालं की नाही, माझेनी श्रवणे कान भरोनी घाली, हाच विचार आला की नाही. किंवा हस्तवच कर्मसो, हाताचे करणे पायाचे चालणे. मनस्तव पादयोर्णः किंबहुना फुले मन, करे माझे एकायतन. स्मृत्याम शिरस्तव निवास जगत प्रणामी, निवास जगत प्रणामी. सगळ्या जगाचा निवास म्हणजे सर्व वस्तीचे वसवते, त्याला नमस्कार करावा. दृष्टी सताम दर्शनी सुभवत्तनोना, सदैव आमची दृष्टी संतावर पडलेली असावी का? ते तुमचे तनु आहे, तुमचे विग्रह आहे. आणि त्याच भावित आला बघा आत्मन्याय चौकडी, संतजे माझी रूपडी, ते तर दृष्टी पडो आवडी, कामिनी जैसी. त्या कुबेर पुत्रांची प्रार्थना म्हणजे या सगळ्या ओव्यांचा तो अनुवाद आहे. अशी प्रार्थना केली. भगवान म्हणतात प्रतिबंध नष्ट झाला की तुम्हाला प्राप्त होशील. कसा? 65व्या ओळीमध्ये सांगतात, जैसी जळीची प्रतिभा जळनाशी बिंबा, येता गाभा गोभा काही आहे, पै पवन अंबरा, का कल्लोळ सागरा, मिळता आडवारा कोणाचा गा,
म्हणून तू आणि आम्ही हे दिसत आहे देह धर्मी, मग ययाच्या विरामी मीच होसी. या 3 ओव्यांचे एकत्र विचार आहे. पहिले दृष्टांत आहे, मग सिद्धांत दिला आहे. पहिलं उदाहरण आहे, खरं हे उदाहरण शास्त्रामध्ये आभासवादाचं म्हणून घ्यावं लागेल. ज्याप्रमाणे एखादा घट असावा, त्या घटामध्ये पाणी असावं आणि पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडावं. परिणाम काय झाला? जळनाशी. जळातली असणारी प्रतिभा म्हणजे प्रतिबिंब. जळाचा नाश झाला म्हणजे काय? घट फुटला किंवा जळाचा नाश झाला, पाणी संपलं. मग जळीची प्रतिभा, पाण्यातलं असणारं प्रतिबिंब कुठं जातं? बिंबा येता. ते सूर्य नावाचं जे बिंब आहे त्या बिंबाकडे जातं. का बरं? ते वेगळं का झालं होतं? पाण्यामुळे. म्हणजे पाण्यामुळे बिंबाच्या ठिकाणी त्याचा अंश पाण्यात पडल्यामुळे प्रतिबिंब भाव आला होता की नाही? आता पाणी संपलं तर ते प्रतिबिंब कुठं जाणार आहे? बिंबाशी एकरूप होणार आहे. पण पाणी संपेपर्यंत वाट बघावी लागेल. बरं, पाणी संपलं की ते असणारं प्रतिबिंब बिंबाशी जातं. ज्ञानोबा म्हणतात, इकडे येत असताना गाभा गोभा काही आहे, त्याला काही प्रतिबंध आहे का? अजिबात. गाभा गोभा म्हणजे प्रतिबंध. काही प्रतिबंध आहे? प्रतिबंध नाही. का बरं? ते प्रतिबिंब बिंब स्वरूपच होतं, फक्त पाण्यामुळे त्याच्या ठिकाणी प्रतिबिंब भाव आला. तसं जीव परब्रह्मच आहे, पण अंतःकरण किंवा अविद्येमुळे जीव नावाची कल्पना आली. हरिपाठातलं प्रमाण आहे बघ, कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोली जेतीन. पुढे जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग, सिंधू तो अभंग मेने हरी. जीव आणि शिव हे दोन्ही तरंगच आहे आणि सिंधू स्वरूप व्यापक कोण आहे? हरी, परब्रह्म आहे. बघा दुसरं उदाहरण, पै पवन अंबरा का कल्लोळ सागरा, मिळता आडवारा कोणाचा गा. पवन म्हणजे वायू. वायू आकाशाला मिळाला म्हणजे शांत झाला. काही अडचण आहे का? अजिबात नाही. का कल्लोळ सागरा, पाण्याची असणारी लाट सागराला मिळते आहे. काही अडचण नाही. अडचण कुठपर्यंत? वारा वाहतो तोपर्यंत लाट. वारा बंद झाला की लाट संपली. लाट संपली की समुद्र स्वरूप झाली. मिळता, हे मिळत असताना आडवारा कोणाचा गा, कोणाचा प्रतिबंध आहे? कोणाचाच नाही. म्हणून त्याप्रमाणे तू आणि आम्ही हे दिसत आहे देहधर्मी. भगवान म्हणतात अर्जुना, अरे मी श्रीकृष्ण आहे आणि तू अर्जुन आहे, किंवा तू शिष्य आहे, मी गुरु आहे. असं एक अर्थ होईल की तू भक्त आहे, मी देव आहे, किंवा तू जीव आहे आणि मी ईश्वर आहे. हे दिसत आहे, हे फक्त दिसत आहे. कशामुळे? देहधर्मी, देहाच्या असणाऱ्या उपाधीमुळे हे दिसत आहे. कारण का? जीवाला, तुला शरीर प्राप्त आहे वेष्टी उपाधी, मला शरीर प्राप्त आहे समष्टी उपाधी. तुझी उपाधी आहे अविद्या, माझी उपाधी आहे माया. जर उपाधीचा भाग बाजूला केला तर तत्त्वमसी महावाक्यामध्ये नाही का आपण भाग त्याग लक्षणा करतो बघा. म्हणजे ज्या भागामध्ये जीवाचं शिवाचं किंवा ईश्वराचं ऐक्य होत नाही त्या भागाचा परित्याग करा. आणि ज्या स्वरूपामध्ये सच्चिदानंद आणि सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, तर लक्षण साम्यात एकत्व सिद्धी, त्यांचं ऐक्य होऊ शकतं. म्हणून काही भागाचा स्वीकार आहे, काही भागाचा त्याग आहे. तू आणि आम्ही हे दिसत आहे देहधर्मी. देहामुळे हे वेगळे वाटतात. मग ययाच्या विरामी, कशाच्या विरामी? देहधर्मी यांच्या विरामी, असा अर्थ घ्यायचा बरं. कारण तू आणि मी अमर आहे, आपला काही नाश होऊ शकत नाही. पण ज्या देहामुळे आपल्याला हे वेगळं वेगळेपणा असा वाटतो आहे, त्या देहाचा ज्ञानाने, बरं हे फार महत्वाचं आहे, देहाचा किंवा उपाधीचा निराश करायचा तो ब्रह्मज्ञानाने. असं काही चाकू वगैरे घ्यायचा नाही. ती आत्महत्या चांगली नाही, ते काही नाही, त्याने देह संपत नाही. दुसरा चांगला मिळेल एखादा, म्हणजे मिळाला तर पाप किंवा पुण्यानुसार. म्हणून इथं ज्ञानाच्या द्वारे तुझ्या उपाधीचा माझ्या उपाधीचा निराश केला तर निराशा अंती जे राहील ते फक्त स्वरूप राहील. मग ययाच्या विरामी, या देहधर्माचा विराम झाला की मीच होशी. इथं फक्त देहाचा निराश नाही करायचं बरं, देहाचं कारण असणारी अविद्या. कारण तुम्ही फक्त देहाचा निराश केला तर काय होईल? कार्याचा निराश होईल. मग कारण तसंच राहील ना.
मग ती फक्त लय रूप निवृत्ती होईल. निवृत्ती कशी पाहिजे? आत्यंतिक. म्हणून देह धर्म, त्या देह धर्माला कारण असणार आत्मस्वरूपाचा अज्ञान, यांचा सगळ्यांचा विराम, विशेष रूपाने विराम झाला, नाश झाला. मीची होशी. काय शब्द आहे बघा, चकाराने सांगितलं तू आणि मी वेगळा राहणार नाही, फक्त मीच राहील. म्हणजे फक्त स्वरूपशिष्ट अवशिष्ट राहील. खरं म्हणजे अंततो गत्वा मी तुमच्या स्वरूपाला प्राप्त होईल. खरंय भगवान म्हणतात या बोलण्यामध्ये अन्यथा नाही. वाटत असेल तर शपथ घेतो. यया बोला माझारी होय नव्हे जने करी, येत आन आधी तरी तुझीच आण. दोन शब्द आहे बरं. एकामध्ये दंत्य न आहे आणि एकामध्ये मूर्धन्य न आहे. जे एक तुम्हाला असं नाही कळणार, तर एक बाणाचा न आहे आणि एक नाळाचा न आहे, पण अर्थ वेगळा आहे बरं. बाणाचा न लागला तर आण म्हणजे शपथ असा अर्थ होतो, आणि नळाचा न लागला तर आण म्हणजे काय, वेगळं असा अर्थ होतो. इतके मराठी सूक्ष्म आहे बघा, इतकी सूक्ष्म आहे. एकाच ओवीत आहे का नाही, दोन्ही पण शब्द एकाच ओवीत आले आहे. काही ज्ञानोबांनी बरोबर आणलं बघा ते जुळून. व्याकरण आपल्याला लावावं लागतं, त्यांना नाही, त्यांचं ते सगळं तयार आहे. त्या बोला माझारी, या माझ्या बोलण्यामध्ये कोणतं बोलणं? देह धर्माचा निराश केल्यानंतर तो माझ्या स्वरूपालाच प्राप्त होशील. या माझ्या बोलण्यामध्ये वचनामध्ये होय हे खरंच होईल का नव्हे हे होणार तर नाही ना, असा विकल्प जर मनात आला तर भगवान झणे करी, तो विकल्प घेऊच नको. झणे असं अव्यय जे येतं ना ते निषेधात्मक असतं. असा विचार सुद्धा मनात येऊ नको. काय परमात्मा म्हणतात की माझ्या स्वरूपाची प्राप्ती पण होईल का, हो का होणार नाही, असा विकल्प सांगू नको. येत आण आधी, जर माझ्या बोलण्यामध्ये काही तुला वेगळं वाटत असेल, आण आधी म्हणजे वेगळं आहे असं वाटत असेल, खोटं वाटत असेल, तर अर्जुना ही सत्यता पटण्याकरता मी शपथ वाहतो, तुझीच आण, मी तुझी शपथ वाहतो आहे. ज्ञानोबारांचा पण शब्द आहे बरं का, तुझी आण वाही नगा देवराया बहु आवडसी जेव्हापासून. शपथ कोणाची व्हायची असते माहितीये का? शपथ कोणाची व्हायची असते? जो अत्यंत आवडत असतो ना त्याची. म्हणून तर बघा पूर्व काळामध्ये जेव्हा वचन दिलं जायचं की नाही, मी माझ्या मुलाच्या मस्तकावर हात ठेवतो, आणि वचन म्हणजे खरं आहे, कारण मुलगा आवडत आहे. आणि कधी कधी कोणीच नाही भेटला तर माणसं म्हणतात मग हे बघ माझी शपथ, लांबच धरतात काही काही माणसं हात, कशाला लावताय का नाही. पण भगवान म्हणतात आण आधी तरी तुझीच आण, मी तुझी शपथ वाहून सांगतो कारण तू मला प्रिय आहे. पण देवाच्या लक्षात आलं अर्जुन नुसता प्रिय नाही, मागेच आपण अर्जुनाला म्हटलोय अर्जुना तू माझा आत्मा आहे. मग अर्जुनाची शपथ वाहिली म्हणजे काय केली? ज्ञानी त्वात्मैव मे मतम, आपण आपल्या स्वतःची शपथ वाहिल्यासारखं झालं आहे. शपथ आपली आपलीच वाहिली की नाही, पण काय करावं, प्रेम असल्यामुळे हे कळत नाही, सुचत नाही. तुझी शपथ वाहन काय, माझी शपथ वाहन, दोन्हीचा अर्थ एकच होते. भगवान म्हणतात तुझी आण वाहने हे आत्मलिंगाते शिवने, प्रीतीची जाती लाजणे आठवून येती. वास्तविक देव बोलतात ते खरंच आहे की नाही, पण देवाच्या वचनामध्ये विकल्प धारण करणं आणि ते विकल्प जाण्याकरता परमात्मा शपथ वाहतो आहे. पण काय करावं, कधी कधी शपथ वाहावी लागते. एरवी मला शपथ वाहण्याचं काही कारण नाही असं भगवान पुढे म्हणणार आहे. पण काय करावं, तुझी आण वाहने, तुझी शपथ धारण करणं म्हणजे काय, माझीच शपथ घेतल्यासारखं आहे. हे आत्मलिंगाते शिवने, शिवने म्हणजे स्पर्श करणं, आत्मलिंग म्हणजे आत्मस्वरूप. अर्जुना तू आणि मी एकच आहे, तू माझा आत्मा आहे. म्हणजे तुझी शपथ घेतली तर काय झालं, ती माझी शपथ असल्यासारखं झालं की नाही. म्हणजे माझी शपथ घेतली मी म्हणजे बोलणंही माझं आणि शपथही कोणाची, माझीच घेतल्यासारखं झालं की नाही. परंतु काय करावं, प्रेमच असं आहे. जाती म्हणजे प्रकार, प्रीतीची जाती, प्रेमाचा प्रकार, प्रेमाचं लक्षण असं आहे लाजणे आठवून नेती. लाजणे म्हणजे लज्जा, लाजणे म्हणजे संकोच, कोणत्याही प्रकारचा लाज लज्जा संकोच त्याची आठवणच होऊ देत नाही, यालाच प्रेमाचा प्रकार म्हणतात. प्रेमामध्ये मनुष्याला लाज वाटत नाही. ज्ञानोबा म्हणतात बघा, आवडी आणि लाजवी तरी ते काही आठवण नसते बघा. प्रेम आहे
आणि मनुष्याला त्याची लाज वाटते. शक्य आहे का? अजिबात नाही. प्रेमात आवडी लाजवी नसते. आवडी आणि लाजवी किंवा व्यसन आणि शिनवी. व्यसन आहे, व्यसन म्हणजे व्यवहारातलं घेऊ नका. व्यसन म्हणजे छंद, आवड आहे आणि आवडीचं काम करण्याकरता शिन वाटतो. शक्य नाही. माशाला आवड आहे पोहण्याची, तो नाही आज खूप पूर आला, आज मला रविवार असल्यामुळे सुट्टी, असं होईल का कधी? नाही बघा. छंद असेल तर शिन वाटत नाही. आणि एखादा मनुष्य पिसा आहे आणि पिसा आहे म्हणे पण अजिबात वेडेपणा करत नाही. शक्य आहे का? पिसे आणि न भुलवी तरी ते काही. पण प्रेमाचा प्रकार असा आहे, लाजणे आठवून येते, त्याच्यामध्ये लाजेची आठवणच होत नाही. ते खरंच प्रेम असतं बघा. पण हे मी शपथ वाहिली पण माझ्या आत्मस्वरूपाला स्पर्श केल्यासारखं झालं. पण अर्जुना, हा प्रकार मात्र प्रेमाचा आहे. एरवी शपथ धारण करण्याचं काही कारण नाही. एरवी वेडोनी प्रपंच जेने विश्वाभास हा साच, आज्ञेचा नटनाच काळा ते जिने. काय पाठ भेद आहे का? एरवी, हा मी तेच म्हटलं, मी काल एक वेगळा पाठ वाचलाय. इथं वेडोनी प्रपंच असा आहे, दुसरा वेद्य निष्प्रपंच असा आहे ना पाठ. दोन्ही लागतात बघा. तरी मला असं वाटलं की काल मी कोणता तरी वेगळा पाठ वाचला आहे. एरवी, हा इथला पाठ घेऊ आता. एरवी वेडोनी प्रपंच जेने विश्वाभास हा साच, आज्ञेचा नटनाच काळा ते जिने. तो देव मी सत्य संकल्प आणि जगाच्या हिती बाप, मा आनेचा आक्षेप का करावा परी अर्जुना तुझे निवेदे. मी या देवपणाची बिरुदे सांडिली गा, मी आधे सगळे नितवा. इथपर्यंत एकत्र विचार आहे म्हणजे या सगळ्या ओव्यांचा. आता इथल्या ओळीचा पहिल्यांदा विचार करू, नंतर दुसरा पाठभेद पाहू. एरवी दुसऱ्या बाजूने विचार केला तर वेडोनी प्रपंच, सगळ्या प्रपंचाला ज्याने वेढलं आहे, म्हणजे काय? व्यापलेला आहे. सगळ्या प्रपंचाला ज्याने अधिष्ठान रूपाने, व्यापक रूपाने व्यापलेला आहे. जेने, ज्या परमात्म्यामुळे संपूर्ण विश्वाचा आभास हा साच खऱ्या रूपाने आपल्याला प्रतीतेला येतो आहे. आणि यातला एक अर्थ असा आहे बघा, विश्वाला आभास म्हटलंय आणि पुढे साच, जेने साच हा शब्द घेतला आहे. साच म्हणजे खरं आणि विश्वाचा आभास म्हणजे खोटा. तर गुरुवरे बाबा एक वाक्य सांगत असतात, खोटा पदार्थ भासण्याकरता अधिष्ठान सत्य असावं लागतं. जे जग आपल्याला सत्य सत्य वाटतं की नाही, तर ते सत्यपणा जगाचा नाही, तो परमात्म्याचा आहे. परमात्म्याची सत्यता जगाच्या ठिकाणी दिसते आपल्याला, असा त्याचा अर्थ झाला. म्हणून जेने म्हणजे किती परमात्मा सत्य आहे, इतका सत्य आहे, इतका सत्य आहे की त्याच्या सत्यपणामुळे खोटं जग आपल्याला सत्य वाटत आहे. मग त्या परमात्म्याचं बोलणं किती सत्य असेल, कशाला शपथ वाहिली पाहिजे, पण तरी सुद्धा प्रेमात वाहिली जाते. हे सांगायचं नाही बाबांना. एरवी वेडोनी प्रपंच जेने विश्वाभास हा साच, आज्ञेचा नटनाच काळा ते जिने. त्याच्या आज्ञेचं सामर्थ्य असं आहे की काळा ते जिने, काळाला जिंकून घेण्याची आज्ञा आहे बघा. नटनाच, त्याची आज्ञा नटाप्रमाणे नृत्य करू लागली तर काळाला सहज जिंकून घेते, असा परमात्मा आहे बरं. तो देव मी सत्य संकल्प, असा तो मी देव आहे. नुसता देव असा नाही, सत्य संकल्प, ज्याचा संकल्प कोणत्याही काळामध्ये सत्यच होतो, ज्याच्या संकल्पामध्ये कधी अन्यथा होत नाही, असा मी मनाने संकल्प करणार आहे. सत्य संकल्प करणारा मी, त्याचं वचन अन्यथा होईल. जर ज्याचा संकल्प असत्य होत नाही, त्याचं बोलणं कसं काय असत्य होईल? पण तरी सुद्धा मी शपथ वाहतो आहे. हा झाला एक पाठ. दुसरा पाठ काय होईल? एरवी वेद्य निष्प्रपंच, एवढाच फक्त बदल करावा लागेल, बाकी सगळा अर्थ सारखाच आहे. एरवी वेद्यू, तिला अर्थ असा केला आहे. वेद्य म्हणजे काय? वेदाचा जाणण्याचा विषय. कोण आहे? वेद प्रतिपाद्या, तो परमात्मा आहे. आणि स्वरूपाने विचार केला तर उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, तुमच्या ठिकाणी कोणताच संसार नाही, म्हणून निष्प्रपंच आहे. पण वेदाचा जरी जाणण्याचा विषय असेल, वेद प्रतिपाद्य असेल, निष्प्रपंच असेल, तरी पण त्याच्यामुळे संपूर्ण विश्व सत्य वाटतं की नाही?
आणि आज्ञेचा नटनाच काळा ते जिने तो देव मी सत्य संकल्प, असा मी सत्य संकल्प आहे. आणि जगाच्या हिते बाप, जगाच हित व्हाव याकरता बापाप्रमाणे तळमळ करणार आहे. बघा, विठ्ठल बाप माये चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले बिन साड नाही होता. तो का म्हणे आता नाही दुसरे, कृष्ण माझे माता, कृष्ण माझा पिता, त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. भगवान म्हणतात ना, पितामहस्य जगतो माता धाता पितामह, व्यत्यम पवित्रम ओंकार रुक्सामय जुरे वचन. म्हणून तर या कारणे मी पिता असं म्हटलंय की नाही. महत ब्रह्म हे माता, अपत्य पंड सुद्धा जगडंबरू. म्हणून मी पिता आहे, ही संपूर्ण असणारी माया माता आहे, आणि आमचं अपत्य संपूर्ण जग आहे. त्या जगाचं हित व्हावं याकरता मी बापाप्रमाणे आहे. मग बघा, सत्य संकल्प असणारा देव मी आहे, जगाच्या हिताच्या बाबतीमध्ये बापाप्रमाणे आहे. आणि तरी सुद्धा मा म्हणजे मग आणेचा आक्षेप का करावा. आण म्हणजे शपथ, शपथीचा असणारा प्रसंग शंका का करावा, का करावी. पण काय करावं अर्जुना, तुला पाहिलं आणि तुझा वेध लागला की मी विसरतो मला. म्हणजे मी सत्य संकल्प आहे, जगाच्या हिताकरता मी बाप आहे. एवढा मोठा माझा अधिकार असताना मी खोटं बोलेल का, बोलणार नाही. आणि माझी बोलण्याची सत्यता पटण्याकरता मी पण शपथ धारण करतो. म्हणजे का, याचा अर्थ शपथ घ्यावी लागत असेल तर परमात्म्याला आपल्या वचनावर सत्यता पटण्याकरता स्वरूपाला विसरावं लागेल. म्हणजे मी सत्य संकल्प हे विसरल्याशिवाय शपथ घेता येणार नाही. आणि तू विसरला, काय करावं. परी अर्जुना तुझे निवेदे, मी या देवपणाची बिरुदे. बिरुदे म्हणजे काय, चिन्ह किंवा बिरुदे म्हणजे ब्रीद. सांडिली का मी आधे सगळे नेतुआ. भगवान म्हणतात अर्जुना तुझे निवेदे, मला तुझा छंद लागला, वेध लागला. जोपर्यंत भक्तराज अर्जुन अवनी तलावर जन्माला आले नाही तोपर्यंत जगामधले अनेक जे भक्त होते की नाही, त्या भक्तांना किंमत होती. पण जेव्हापासून पांडव जन्माला आले, द्वारकेचा राणा जणू काही दुसरीकडे सत्ताच नाही. द्वारकेचा राणा पांडवा घरी, पांडवांच्याच घरी. पण पाचाही आता अर्जुना श्रीकृष्ण सावियाची झाला आदिना, कामुक का जैसा अंगना अपैता की. हा कोपे हे निवांत आहे, हा रुसे तरी रुजावित जाई. नवल पिसे लागले आहे पार्थाचे देव. देवाला एवढं वेळ लागला, अर्जुनाचं एवढं वेळ लागलं. आतापर्यंत बरेच भक्त होते, पण ते सगळे भक्त देवाने एका बाजूला सारले. एका बाजूला जी दिवसी होणी जन्मले पांडव, हे ज्या दिवसापासून पांडव जन्माला आले देवाने सगळे भक्त एका बाजूला केले यांच्याच घरी. पण पाचाई मध्ये पांडवामध्ये सुद्धा अर्जुनावर जेवढं प्रेम आहे तेवढं कोणावरच नाही. धर्मराजाने एकदा जाताना सांगितलं, प्रभू अर्जुनाचं रक्षण करा बरं. भगवान म्हणले, का तू प्रार्थना करतोय, तुझा भाऊ आहे म्हणून. पण माझा एक म्हणे, तुझा तर नुसता एक भाऊ आहे तू, पण माझे नाते सांगू का, तो माझा मित्र आहे, सखा आहे माझा, माझा भक्त आहे, माझा सुद्धा तो आते भाऊ आहे, शिष्य आहे माझा. नाते देवाने सांगितलं, मेवना सुद्धा आहे माझा. कारण त्या सुभद्रा मातेचं लग्न कोणासोबत झालं आहे. मग तुझं तर एकच नातं आहे, माझे किती नाते आहे. प्रसंगाला मी माझं काही बरं वाईट करेल, अर्जुनावर मात्र संकट येणार नाही. परी अर्जुना तुझे निवेदे, तुझा मला वेद म्हणजे छंद लागला. आणि त्यामुळे मी या देवपणाची विरुद्धे सांडिली. देवपणाचे जे काही लक्षण असतात ना, ते सगळे मी सोडून दिले बघा. म्हणजे परमात्मा भक्ता करता किती सोपा होतो. होय भक्ती केला तैसा, पूर्वी धरावी ते इच्छा. म्हणजे भगवान परमात्मा वैकुंठाधीश आहे, जगाचा नायक आहे. पण अर्जुना करता परमात्मा अर्जुना सारखाच झाला. देवपणाची विरुद्धे सांडिली का. एक बारकावा सांगू का, जर भक्ताला किंवा जीवाला देव व्हायचं असेल तर जीवाला जीवत्व सोडावं लागतं. पण इथं वेगळे, इथं अर्जुनाच्या छंदाने देवाने आपला देवपणा सोडला आहे. ही अलौकिकता आहे बरं का या ओळीतली. एरवी जीवत्व सोडलं की देवत्व मिळतं, पण इथे
भक्ताचा छंद लागल्यामुळे परमात्म्यानेच देवत्व सोडून दिलं आहे या ओळीमध्ये. परी अर्जुना तुझे निवेदे मी या देवपणाची विरोधे. हा अपूर्व भाव बर का. देवपणा सोडलाय देवाने. म्हणून तर ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून. वैकुंठ सोडला होता हे आपण आतापर्यंत ऐकलं होतं, पण देवपणा सोडला हा ऐकला नव्हता ना. इथं प्रमाण आहे तसं. मी या देवपणाची विरोधे सांडिले गा. सगळी सोडून दिली मी आधे म्हणजे अर्धाच आहे, पण तो मिळाला की सगळेने तो तुझ्यामुळे मी पूर्ण होतो आहे. एरवी आपण व्यवहारात काय म्हणतो, जीव अपूर्ण आहे आणि त्याला देव मिळाला की तो पूर्ण होतो. भगवान म्हणतात तसं नाही रे अर्जुना, मी अर्धाच आहे पण तू मिळाला की तुझ्यामुळे मी पूर्ण होतो. हा पुन्हा अपूर्व भाव आहे बघा. व्यवहारामध्ये आपण सगळं हेच ऐकतो की नाही, जीव अपूर्ण आहे, परमात्म्यामुळे तो पूर्ण होतो. इथं तसं नाही. परमात्मा म्हणतात मी अर्धाच आहे पण पूर्ण तुमच्यामुळे झालं. मी आधे सगळेने तो आणि मी शपथ कशी वाहिली मनात आलं म्हणून. पै काजा आपुलिया राहो आपुली आपनया आणवाहे धनंजया तैसे हे की ते तर अर्जुन म्हणी देवे अचाट हे न बोलावे जे आमचे काज नावे तुझे नि एके. ते भक्ताला पाहिलं ना तर देवाला विसर पडतो. कसा विसर पडतो? त्या सत्ययुगामध्ये घटना आली आहे. त्या हिरण्यकश्यपूने तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवापासून वरदान मागून घेतलं. इतकं वरदान हुशारपणाने मागून घेतलं तर त्याला असं वाटलं आता आपण अमरच झालो. दिवसा नको, रात्री म्हणून नको, शस्त्राकडून नको, अस्त्राकडून नको, 12 महिन्यातही नको कोणत्या. नंतर ब्रह्मदेवाच्या सृष्टीतल्या कोणाकडूनच नको, माणसाकडून नको, पशुपक्षाकडून नको. ब्रह्मदेव तथास्तु म्हणत गेले आणि त्याला असं वाटलं बरं झालं मी ब्रह्मदेवालाही फसवलं, कारण मी या सगळ्या वरदानाच्या अटीच अशा टाकल्या की योजना आपल्या वाट्यालाच येऊ नये, म्हणजे मरण्याची योजना, अशा त्यांनी अटी लावल्या सगळ्या. पण परमात्म्याने मात्र नृसिंह अवतार धारण केला आणि त्या हिरण्यकश्यपूचा वध केला. ते हिरण्यकश्यपूला ते म्हणले, हिरण्यकश्यप म्हणू लागला ब्रह्मदेव सुद्धा खोटाच बोलतो म्हणे. भगवान म्हणले कसं काय? मी वरदान मागून घेतलं. भगवान म्हणले सगळे वरदान बघ म्हणे लागते की नाही. दिवसा मरण नको, रात्री नको, आता संध्याकाळ आहे, दिवस एक रात्र आहे, सायंकाळी वध केला. म्हणजे आकाशात नको, पृथ्वीवर नको, मांडीवर घेतलाय तुला, पृथ्वीवर पण नाही ना आकाशात पण नाही. म्हणे अस्त्र नाही, शस्त्र नाही, नखाने फाडला. म्हणे मनुष्य नाही, पशुपक्षी नाही, मी कोण आहे? वरती सिंह, खाली मनुष्य. म्हणजे 12 महिने नाही, अधिक महिन्यात मारला म्हणे, आहे ना. सगळे असे वध केला त्याचा. आणि मग परमात्म्याला राग खूप आला, प्रचंड राग आला. ते सगळे देव घाबरले. ते म्हणले आपण जर पुढे गेलो तर जसं हिरण्यकश्यपूचा काटा निघाला तसा आपलाही निघत. कारण जरी भाकर भाजली आणि भाकर काढली तर तवा गरमच राहतो. तसा हिरण्यकश्यपूचा जरी वध झाला तर याचा काही राग शांत नाही झालेला. मग लक्ष्मी मातेला सांगितलं तुम्ही शांत करा. लक्ष्मी माता म्हणजे ते बाहेर रागवत असतात, घरी काही चालत नाही त्यांचं. असं मस्त पैकी पदर वगैरे खोवला आणि समोर गेल्या. ते आणि हे आमचे नाही म्हणे, मला लग्न झाल्यापासून एवढा राग मी कधीच पाहिला नाही. राग आला असेल त्यांना पण त्यांनी भांड्यावर काढला, मला काही नाही म्हणले. पण हे मात्र ते नाही. देव म्हणाले ज्याच्या करता हा अवतार घेतलाय त्या भक्त प्रल्हादाला पुढे पाठवू. आणि भक्त प्रल्हादाला पाहिल्याबरोबर नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी न हरी उचलून घेतला कडीयेवरी भक्त सखे निवाला शांत झाला. भक्ताला पाहिलं की परमात्मा विसरतो बा. इतका राग आला होता ना, विसरला. तसं अर्जुना तुझे निवेदे मी आदेवपणाची विरोधे सांडिले गा मी आधे सगळे नेतोवा. पै काजा आपुलिया, काज म्हणजे कार्य, आपलं कार्य होण्याकरता रावो आपुली आपणया आणवाहे. एखादा राजा आपलीच आपण स्वतः शपथ धारण करतो की नाही, धनंजया तैसे हे की, हा तसाच प्रकार आहे म्हणे. माझं कार्य कोणतं आहे? तुझा उद्धार व्हावा, तुला माझ्या स्वरूपाची प्राप्ती व्हावी. जसा व्यवहारातला एखादा राजा आपलं कार्य सफल होण्याकरता शपथ वाहतो, तसाच हा प्रकार आहे. भक्तराज अर्जुन म्हणतात देवा तुमचं कार्य सफल होण्याकरता शपथ वाहण्याचं काय कारण आहे?
अहो तुमच्या बोलण्यात कार्य होईल, तुमच्या शपथेमध्ये कार्य होईल यात नवल नाही. तुमचं नाव जरी ऐकलं तरी कार्य होईल. ते तर अर्जुन म्हणे देवे अचाट हे न बोलावे. भक्तराज अर्जुन देवाला म्हणतात देवा असं अचाट म्हणजे आश्चर्यकारक किंवा अद्भुत बोलणं आपण बोलू नये. म्हणजे काय, शपथ व्हावी असं आपण म्हणण्याचं कारण नाही बरं. हे भाव फक्त ज्ञानोबा सांगू शकतात. श्लोकात नाही आलेला हा संवाद, पण देवाचा आणि अर्जुनाचा संवाद हा ज्ञानोबा प्रगट का करतात, कारण जे देव होते तेच आता ज्ञानदेव आहे. म्हणून अचाट हे न बोलावे का बरं, जे आमचे काज नावे तुझे नि एके. तुझे नि एके नावे आमचे काज. तुमचं एक नाव जरी आमच्या मुखात आलं तर त्या एका नामस्मरणाने आमचं सगळं कार्य होईल. म्हणजे कोणतं, उद्धार प्राप्ती माम एवैस्यसी हे कार्य सुद्धा होऊ शकतं. आणि अशा प्रसंगामध्ये तुम्ही यावरी सांगो वैससी, तुमच्या नावाने काम होत आहे पण तरी सुद्धा तुमचं प्रेम एवढं आहे की तुमचं नामस्मरण आम्ही करतोच, यावरी यानंतर सांगो वैससी आम्हाला सांगण्याकरता आपण प्रवृत्त होता. का सांगता भाषही देशी, सांगता सांगता शपथही वाहता. भाष म्हणजे शपथ. या तुझ्या विनोदाशी पार आहे जी. हा जो तुमचा विनोद आहे, हे तुमचं कौतुक आहे, याला पार मर्यादा आहे का? अर्थात मर्यादा नाही. ज्या देवाच्या नावाने संपूर्ण काम होतं तो देव सांगतो आहे. सांगता सांगता शपथही वाहतो आहे. तुमचं हे कौतुकच आहे की नाही आमच्याबद्दल. आणि याला कुठं मर्यादा आहे? अजिबात मर्यादा नाही. तुमचं औदार्य किती आहे. ज्या परमात्म्याच्या नावाने काम होतो तो पुन्हा उपदेश करतो, म्हणजे औदार्य आहे की नाही. पुन्हा उपदेश करता आता शपथही वाहतो. तुमचा औदार्य किती मोठा आहे याला मी निमित्त नाही असा परिहार पुढे येणार आहे. चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.